शी इज नो मोर. अरे स्वतःच्या बायकोच्या आणि बाळाच्या जीवावर राक्षसासारखा उठलास तू, आणि ही तुला फक्त बारीकशी चूक वाटते. तुम्हाला मी माझं बाळ जर नकोसं झालं असेल ना तर एकदाचा गळा आवळून मारून टाका. जाणारा जातो रे, पण मागे राहिलेल्यांसाठी कर्तव्य ठेवून जातो. तुम्ही आणि तुमचं बाळ दोघंही सुखरूप आहात. झाली आहे. ही आत्ता नाश्त्यानंतर घ्यायची आहे आणि ही दुपारच्या जेवणानंतर, आणि ही गोळी घेतल्यानंतर बरोबर तासाभराने टॉनिक घ्यायचंय. मी तुझ्या मोबाईलवर रिमाइंडर लावलाय, माईला सांगून ठेवलंय, आणि मी फोन करेन स्वतः. हो हो हो. अगं पंतप्रधानांची सिक्युरिटी पण एवढी काटेकोर नसेल. त्यांना माहीत, मला तुझी आणि बाळाची सिक्युरिटी महत्वाची आहे. जातीयस ना ऑफिसला, उशीर होईल आता. मला घेतील की नाही देव जाणे ऑफिसमध्ये. का? अगं 1 महिना झाला नाही जॉईन करून, आणि मी धाडकन 4 दिवसाची रजा टाकली. मला वाटतं तासाभरात मीच घरी येईन तुला टॉनिक द्यायला. काहीतरी बोलू नकोस. चल खरंच. हो जातीये, पण ह्या गोळ्या टॉनिक वेळेवर घे, आणि माईला मी फळं कापून ठेवायला सांगितली आहेत. ती कंपल्सरी सगळीच्या सगळी संपवली पाहिजेत, काही शिल्लक राहायला नको. कळतंय? हो य. वहिनी, बाळ जाण्याचं दुःख काय असतं ते भोगलंय ग मी. म्हणून तुझी जास्त काळजी वाटते. म्हात्रेबाई, सिलेंडरचा स्फोट झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. प्रश्न? प्रश्न? कुठला प्रश्न? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कोणा विचारला प्रश्न? कोणाला विचारला प्रश्न? कुठल्या उत्तराचा हवाय तुम्हाला प्रश्न? हे बघा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. सिलेंडरचा स्फोट झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? तळ्यात. काय? तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात मासा सापडला तळ्यात. म्हात्रेबाई, तुम्ही माझ्याशी नीट बोला, नाहीतर मी तुम्हाला अटक करीन. अटक मटक चवळी चटक, चवळी झाली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटला. म्हात्रेबाई, भटजी बुवा उठला. मिस्टर म्हात्रे, तुम्ही यांना घेऊन जा. यांची मला उलट तपासणी करावी लागेल. कधी आणायचं ते मी तुम्हाला नंतरच सांगतो. आता यांना घेऊन जा तुम्ही. ठीक आहे प्रभा, चल. प्रभा, प्रभा, चला चल. भटजी बुवा उठला. May I come in, madam? Come in, Mr. Pandre. Please. Thank you. मॅडम, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण तुमच्या ऑफिसमधनं आम्हाला ही नोटीस आली. मिस्टर पांढरे, या नोटीसचं लिखित उत्तर अपेक्षित होतं. त्यासाठी तुम्हाला नागपूरहून इथे यायची काहीच गरज नव्हती.
काय मॅडम, इतिहासात जेव्हा पहिल्यांदा एखादी घटना घडते ना तेव्हा तिची दखल घ्यायला लागते. बापरे, अशी ऐतिहासिक नोटीस पाठवली मी याची मला कल्पना नव्हती. इतक्या वर्षात अशी नोटीस आम्हाला कोणी पाठवण्याची हिंमत केलेली नव्हती. त्याचं कारण कळेल? कारण स्पष्टपणे लिहिले नोटीसमध्ये मिस्टर पांढरे. त्या नोटीसमध्ये असं म्हटलंय की काही जमीन आम्ही बेकायदेशीररित्या बळकावली, जी मुळात मेसर्स खैरमोडे बिल्डर्सना दिलेली आहे. सो इज इट नॉट सो? नाही नाही, तसं नाही. तपशिलात थोडासा घोळ आहे मॅडम. काय आहे, तुम्ही ही जी म्हणताय ती जमीन किंवा हे खैरमोडे कोण आहेत ना, ह्यांना आम्ही काळं की गोरं तेही पाहिलेलं नाही. आश्चर्य आहे, कारण याच जमिनीवर तुमच्या शार्दूल मॉलचं कन्स्ट्रक्शन चालू आहे मिस्टर पांढरे. येस, पण ते काम भोसले कन्स्ट्रक्शन्स करतात. या बांधकामासाठी आम्ही त्यांना फक्त जमीन आणि फायनान्स केलं, बाकी आमचा काही संबंध नाही. पण याच बांधकामासाठी एन्क्रोचमेंट झाले. राईट यू आर, पण ती भोसले कन्स्ट्रक्शननी केलेली आहे, आम्ही नाही. मिस्टर पांढरे, बाजारात लहान मुलगा पाकिट मारतो, पैसे जाऊन बापाला देतो. पकडला गेला नाही तर ते पैसे बापाला मिळतात, आणि पकडला गेला तर लोक त्याच लहान मुलाला बदलतात. बाप मात्र खुशाल घरात बसून असतो. तसंच आहे तुमचं. जो काही फायदा होईल तो तुमचा, आणि नुकसान झालंच तर ते भोसले कन्स्ट्रक्शनचं. मॅडम, मुळातच तुम्ही चुकीचं उदाहरण दिलंय, आणि सॉरी टू से पण थिल्लरही आहे. काय आम्ही जमीन किंवा फायनान्स एखाद्या कंपनीला देतो, ते प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर जो काही फायदा किंवा नुकसान होईल ते त्या कंपनीचं असतं. जर काही प्रोजेक्ट पूर्ण झालं तर भोसले कन्स्ट्रक्शनचं यश आहे, नाही झालं तर त्यांचं अपयश आहे. वी जस्ट वॉन्ट अ जॉब डन. ते नाही तर आणखीन कोणीतरी. आता त्यावेळेला ते कोणता मार्ग वापरतात याचा आमच्याशी काहीही संबंध नसतो. तसं आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आमच्यावरती अशी लीगल नोटीस बजावू शकत नाही. थँक्स फॉर दी ॲडवाईस. पण मी काय करू शकते आणि काय नाही हे तुम्ही सांगायची खरंच गरज नाही आहे. आय नो माय जॉब अँड आय डू इट राईट. आता तुम्ही जर तुमचं काम केलं तर खरंच बरं होईल. नाही, आपल्या दोघांचाही वेळ वाचेल. ॲज इट इज टाइम फॉर माय नेक्स्ट मीट. सो ठीक आहे, तुमच्या नोटीसचं लिखित उत्तर तुम्हाला उद्यापर्यंत मिळेल. नाईस मीटिंग यू मॅडम. सेम इयर. मेन स्विचच्या इथून आपण ज्या फिंगरप्रिंट्स घेतल्यात त्यात प्रामुख्याने मिस्टर म्हात्रेंच्या फिंगरप्रिंट्स आहेत. हो, साहजिकच आहे, कारण सर्वात शेवटी तो स्विच त्यांनीच ऑन केला. बरं, मला एक गोष्ट सांगा, हा स्फोट नक्की सिलेंडरच्या गळतीमुळेच झाला ना? 100%. ज्या प्रमाणामध्ये गॅस घरामध्ये पसरला होता त्या अर्थी किमान अर्धा ते पाऊण तास तो सिलेंडरमधून लीक झाला असावा. पण मला कळत नाही ते घरच्यांच्या लक्षात कसं आलं नाही. कारण नंदिनी म्हात्रे घरी नव्हत्या, पण त्यांच्या सासूबाई घरी होत्या. यू आर राईट. आत्ता मला त्या वेडीचा शहाणपणा लक्षात आला. एक्सप्लेन दिस. हे काय आहे पांढरे साहेब? वाचा.
धनाजीरावांच्या ऑफिसमध्ये हे पत्र येण्याचं कारण? काहीतरी चूक झाली आहे साहेब. कोणाची? आपण बोलूया ना साहेब, बोलूया ना आपण. काय आहे की त्यासाठीच मी इकडे आलोय आणि तेच चालू आहे आपलं. हो, पण तुम्ही आल्यापासून काही घेतलंच नाही. काय घेणार? थंड चहा? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय आणि ज्या अर्थी तुम्ही हा मुद्दा टाळताय त्या अर्थी मला वाटतं तुम्हीच काहीतरी ह्या. नाही नाही, मी मुद्दा टाळत नाहीये पांढरे साहेब, पण काय आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्याची पद्धत आहे इथली. पद्धत मला शिकवू नका भोसले. तुम्ही एवढे चिडताय का साहेब? तुमच्या सगळ्या पद्धती मी चांगल्या ओळखून आहे आणि मी फक्त चिडतोय. धनाजीराव आले असते ना तर तुमच्या ऑफिसचं छप्पर उडलं असतं आतापर्यंत. त्यांच्या ऑफिसमध्ये अशी नोटीस पाठवायची एवढ्या वर्षात कुणाचीही हिंमत झालेली नाही. पांढरे साहेब, हा त्या नवीन कलेक्टर बाईंनी घातलेला घोळ आहे काहीतरी. आपल्या प्लॉटमधला 1.25 एकरचा तुकडा कोणीतरी जबरदस्तीने बळकावलाय असं त्या नोटीसमध्ये म्हटलंय. हो की नाही? नाही, काय आहे पांढरे साहेब? हो की नाही? हो. पण मी काय म्हणतो साहेब, म्हणजे द मीटिंग इज ओव्हर. आपण उद्या बोलूया. साहेब तुम्ही निघालात कुठे? उद्या सकाळी शार्प 9 वाजता ऑफिसमध्ये. हॅव अ गुड डे मिस्टर भोसले. खरं सांगा म्हात्रेबाई, स्फोट व्हायच्या आधी तुम्ही कुठे होतात? तुझ्या घरी. हे बघा, हे वेडेपणाचं ढोंग करून तुम्ही सुटू शकत नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं जर का मला मिळाली नाहीत ना तर या केसमध्ये तुम्हाला असं काही अडकवेन. कोर्टात तुमचे हे वेडेचाळे कामी येणार नाही आहेत. आणि हो, तसंही एकदा तुम्ही तुमच्या सुनेचा जीव घ्यायचा प्रयत्न केलेलाच होता. नाही, मी नाही मारलं तिला. मी नाही मारलं तिला. माझ्यावर आरोप करू नका. मी नाही मारलं तिला. स्फोट व्हायच्या आधी कुठे होतात तुम्ही? गेले पळून. पळून? कुठे? गेले जंगलात पळून. घरात घाण वास पसरला होता. श्वास गुदमरला असता ना माझा, म्हणून गेले जंगलात पळून. तिथं भेटला ससोबा. कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा. तुम्हाला वास आला म्हणून तुम्ही बाहेर गेलात. मग काय तिथंच बसून राहायचं की काय? जीव गेला असता म्हणजे? पण तिचा जीव गेला. गेला तिचा जीव. तिला वाचवा हो. वाचवा हो तिला. हो, घेऊन जा यांना. प्रभा, ए प्रभा. पावसार वेडा. हो, सगळे वेडे, तू एकटीच तेवढी शहाणे. चल चला. फौजदार वेडा. फौजदार वेडा. तुमच्या धंद्यातले माकड जाळे करण्यासाठी
तुम्ही आपल्या प्रोजेक्टचं काम जेप्रोडाईज केलं. नाही साहेब, असं काही नाहीये. खैरमोडे नावाच्या एका बिल्डरनी ज्या प्लॉटसाठी टोकन मनी दिला होता तोच प्लॉट त्याच्या मूळ मालकाकडनं तुम्ही ऐन वेळा फिरवून घेतलात की नाही? हो. आणि तोच पाऊण एकराचा पट्टा तुम्ही आपल्या प्लॉटच्या ओरिजिनल प्लॅन्समध्ये फेरफार करून लावून घेतलात की नाही? हो. आणि तुमच्या या उचापतीमुळे आपल्या मॉलचं काम थांबून राहिलंय की नाही? हो. का केलं हे भोसले? हे बघा साहेब, माझ्या प्रोफेशनल पॉलिसीजमध्ये या जे शब्द कशाशी खातात हेही तुम्हाला ठाऊक नाही. ते शब्द माझ्या तोंडावरती फेकू नका. त्या खैरबुड्यावरती स्वतःचं वैयक्तिक हो, म्हणूनच केलं मी हे सगळं. आणि काय गैर आहे त्यात? धंदा म्हटलं की हे सगळं आलंच. पण त्यासाठी तुम्ही आमचं प्रोजेक्ट का पणा लावलं? कुणी अधिकार दिलाय तुम्हाला? भोसले, माझ्या हातात असतं ना तर तुमच्या हातून हे काम मी आत्ता काढून घेतलं असतं. पण सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, हा निर्णय फक्त धनाजीरावच घेऊ शकतात. तेव्हा उद्या त्यांच्याशी बोलून काय तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल. साहेब, तुम्ही असे एकदम निघालात कुठे? म्हणजे आपण यावर काहीतरी तोडगा काढू शकतो ना, नाही का पांढरे साहेब? मी संयोगिताबाई, अहो संयोगिताबाई, चला बसा पटकन रिक्षेत. अहो आता बस नाही मिळायची, उशीर होईल ना ऑफिसला. तुम्ही मी मोहन वकनवार. अहो ऑफिसमध्ये तुमच्या 2 टेबल पलीकडेच बसतो ना मी. सॉरी, नाही. मी तुम्हाला खरंच ओळखलं नाही. तुमची चूक नाही हो. माझी माय ना नेहमी म्हणते, आमचा मोहन्या, त्याचा चेहरा आहे ना तो अगदी नाण्यावरच्या शिक्क्यासारखा आहे. रोज दिसतो पण आठवायचा बिलकुल नाही. चला लवकर, आधीच एक तर तुमच्या 2 दांड्या झालेल्या आहेत. आज परत लेटमार्क नको हो ना? बसेन, पण एकाच अटीवर. अरे बापरे, अट पण आहे का आता? बोला. भाडं दोघांनी वाटून घ्यायचं. हो, ते तर मी घेणारच. म्हणजे काय? माझी माय ना नेहमी म्हणते, आमचा मोहन्या दिसायला नेभळट असला ना तरी व्यवहाराला अगदी पक्का. चला लवकर, चला बसा. चलो जल्दी चलो. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं दादा, हा एक नंबरचा डॅम्बिस माणूस आहे. आपल्याच प्लॉटला बेकायदा घशात घातलेली जागा अटॅच करून राहिला. तुम्हीच सांगा काय करायचं ते. लाथ मारला काय आत्ता लाथ मारू? हा, मला बी तसंच वाटतं दादा. तुम्ही मुंबईवर आल्यानंतर ठरवू काय ते आपण. आत्ता त्याला धोबी पछाड घालून वाट टाकलाय. राहू दे तसाच 4 दिवस उन्हामध्ये सुकत. बरं दादा, तुम्ही काळजी घ्या. औषध पाणी चालू आहे ना? बरं. नाही, मी करतो फोन.